नमस्कार, सहारा प्रणाम. समय मुंबईच्या सिनेकट्टामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मंडळी, दिवाळी नुकतीच संपलेली आहे आणि आता हळूहळू पुढे आपण सरकतो आहोत. सेलिब्रिटीच्या भेटी होत असतात आपल्या सिनेकट्टामधून. आज आपल्या सिनेकट्टामध्ये आहे अशी एक मराठीतली अभिनेत्री जिनं प्रवास उलटा केलाय. म्हणजे हिंदीतून ती मराठीकडे आलेली आहे. तिने ऍड्स केल्या आहेत, हिंदी सिरियल्स केल्या आहेत आणि आता मराठीमध्ये ती अभिनेत्री पण आहे आणि निर्माती पण आहे. मराठीला जशा काही काळामध्ये खूप चांगल्या निर्मात्या मिळाल्या, त्यातलंच आणखीन एक नाव आहे आणि ते म्हणजे सुप्रसिद्ध निर्माती आणि अभिनेत्री मेघा धाडे. स्वागत आहे तुझं. नमस्कार. नमस्कार. आता जसा मी उल्लेख केला, उलट प्रवास तुझा झालेला आहे हिंदीकडून मराठीकडे. सगळ्यात पहिल्यांदा मी तुला अभिनंदन करेन तुझं, कारण तुझा एक चित्रपट ऑस्ट्रेलियामध्ये रिलीज होतोय, सुपरस्टार. लवकरच. त्याच्यामुळे त्या आठवणी आणि सुपरस्टार बद्दल ऐकायला खूप आवडेल. ऍक्च्युली, आणि जसं तू आधी म्हटलास प्रशांत की उलटा प्रवास, मला असं वाटतं की मी ऍज अ ह्युमन बिईंग, ऍज अ पर्सनच मी मुळात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाणारी मी आहे. स्वभावताच मी तशी आहे. मला नेहमी आयुष्यात रिस्क घ्यायला आवडलेलं आहे आणि जे सगळे करतात ते आपण नाही करायचं. काहीतरी त्यापेक्षा वेगळं, 2 पावलं पुढे जाऊन काहीतरी वेगळं करावं. मग भलेही ते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने का असेना, पण काहीतरी वेगळं करावं ज्याला लोक नोटीस करतील. मीन्स असं नाहीये की मी अटेन्शन सीकर आहे, बट एक माणसात असते, त्याचा एक बेसिक नेचर असतो की त्याला वेगळं काहीतरी, इनोव्हेटिव्ह काहीतरी करावं असं वाटतं. सो येस, मी असंच काहीतरी केलेलं आहे. वयाच्या 18-19 वर्षापासून स्क्रीनवर आले हिंदी सिरियल्समधनं आणि काम करायला सुरुवात केली. आणि बघ ना, वयाच्या 23व्या वर्षी आय टर्न ऍज अ प्रोड्युसर, फ्रॉम ऍक्ट्रेस टू प्रोड्युसर. सो डेफिनेटली त्यामुळे हा पण प्रवास खरंच उलटा प्रवास उलटा प्रवास म्हणायला हवा. बट माझ्यासाठी हा प्रवास जरी उलटा असला तरी माझ्यासाठी खूप मला मानसिक समाधान देणारा हा प्रवास आहे. सुपरस्टारची संकल्पना आणि त्याचं स्पार्क कुठे होतं? स्पार्क खूपच, सुपरस्टार मुळात एक सिनेमा आहे, पण त्या सिनेमा घडण्यामागे पण खूप नाट्य आहे, खूपच ड्रामा घडलेला आहे. ऍक्च्युली सुपरस्टार या सिनेमात मी फक्त हिरोईन म्हणून काम करणार होते. प्रोड्युसर वगैरे होण्याचा कुठला काहीच प्लॅन नव्हता, म्हणजे अगदी 0 प्लॅन टू बिकम प्रोड्युसर. बट स्टील असं काही ट्विस्ट अँड टर्न्स जसे सिरियलमध्ये, फिल्ममध्ये येतात तसा आला. प्रोड्युसर जो होता सुपरस्टार सिनेमाचा, तो सडनली बॅकआउट झाला आणि तो म्हटला की मराठी सिनेमाचं काही खरं नाहीये मार्केटमध्ये, जी मी परिस्थिती बघतोय सध्या, तर मला ही रिस्क घ्यायची नाहीये. तर मी म्हटलं, असं का म्हणताय तुम्ही? असं प्रत्येक जण म्हटलं तर मग अशाने इंडस्ट्री बंद होईल. आणि शिवाय आपण जो प्रोजेक्ट करायला घेतलाय तो खूप उत्तम आहे, छान प्रोजेक्ट आहे, मला कॉन्फिडन्स आहे या प्रोजेक्टबद्दल. मग त्यांनी मला लगेच बॉल माझ्या कोर्टात टाकला आणि म्हटलं की अच्छा, तुला इतका कॉन्फिडन्स आहे या प्रोजेक्टबद्दल, मग एक काम कर, तूच का नाही प्रोड्यूस करत हा सिनेमा? काय माइंड पफायला वाटत तुम्ही? अरे काय तुमचा ऑडियन्स कमाल इथे त्यांचा टीम येतो. बरं, मी तिथं हो म्हटलं की मी प्रोड्यूस करते, बट तरीही सगळे जरा डाऊटफुलच होते की मुळात ही लहान आहे, हिचं काही बॅकग्राऊंड नाही फिल्म्सशी रिलेटेड, आली आहे हौसेने आपलं जळगावहून काम करण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये, त्यातल्या त्यात हिंदीतच काम करते, अजून हिला मराठीतला तसा काही एक्सपिरियन्स नाही आणि ही म्हणते की मी प्रोड्यूस करणार. तर कितपत म्हणजे शंकाच आली होती सगळ्यांना. मी इमिजिएटली 2-3 दिवशी सगळ्यांना घरी बोलवलं, टीमला माझ्या सुपरस्टारच्या, आणि मी त्यांना प्रॉपर सायनिंग अमाऊंट दिलं आणि मी त्यांना म्हटलं की आपण हा सिनेमा करतो आहोत
आणि मी ऍज अ प्रोड्युसर म्हणून हा सिनेमा करेन. सो अशी ती सुरुवात झाली आणि जी सुरुवात झाली ती दणक्यात सुरुवात झाली, भन्नाट सुरुवात झाली. सगळ्यांनी खूप खूप सपोर्ट केला. सिद्धार्थी सपोर्ट केला, पॅडीनी सपोर्ट केला, माझे डिरेक्टर महेंद्र कदम, त्यानंतर कॅमेरामॅन राहुल जाधव, महेश साळगावकर, सगळेजण. ही तेव्हा इनिशियल टीम होती सुपरस्टारची. त्यानंतर मग माझे क्रिएटिव्ह प्रोड्युसर सचिन गुरव ऍड झाले. सचिनमुळे गणेश आचार्य आमच्या टीममध्ये ऍड झाले. गणेश आचार्य म्हणजे माझे मानलेले भाऊ, ते कोरिओग्राफी करण्यासाठी आले. सो असं म्हणतात ना की जुळत गेलं सगळं, कारवा घडता गया. आणि हा कारवा इतका अप्रतिम होता, म्हणजे प्रत्येक जण आपल्या आपल्या कामामध्ये टॉपवर होतं. अशा त्या सगळ्या खूप चांगल्या लोकांचा एक ही एक टीम घडली आणि त्या चांगल्या लोकांच्या हातून सुपरस्टार घडला. चालू नको चटक चांदणी, दूर जाशी का जीवाशी घोर लावणी, ये मिठी आसपास नाही ग कुणी, नको शियार पार पाहू रोखुनी, मुलगी तारी या मनात बाजवी कुणी. आणि आता सिडनी आणि मेलबर्न मध्ये हा रिलीज होतोय. खरं तर खूप मोठी गोष्ट आहे मराठी चित्रपट सृष्टीसाठी. मेघा धाडे आपल्यासोबत आहे आणि हा चित्रपट सुपरस्टार 27 नोव्हेंबरला सिडनी आणि मेलबर्न ऑस्ट्रेलियातल्या 2 शहरांमध्ये रिलीज होतो आहे. मराठीसाठी खरंच एक हा टर्निंग पॉइंट म्हटला पाहिजे, मैलाचा दगड म्हटला पाहिजे ही घटना, आणि त्याची दखल मराठी इंडस्ट्रीनं देखील तेवढ्याच ताकदीनं घेतली पाहिजे असा हा भाग आहे. मी थांबणार आहे छोट्याशा ब्रेकसाठी. ब्रेकनंतर मेघाचं करिअर आणि तिचे येणारे प्रोजेक्ट्स याच्याविषयी मी तिच्याशी गप्पा मारणार, पण तुर्तास ठेवूया एक ब्रेक, एक विश्रांती.